मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला होता। शहरात खळबळ उडाली होती आणि याच प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। डोकाड या परिवारानं आधी उंदीर मारण्याचं औषध खाल्लं, त्यानंतर कलिंगड खाल्ल्याचं समोर आलं। फॉरेन्सिक आणि जे हॉस्पिटलच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। एकंदरीतच या प्रकरणाला एक वेगळं वळण लागताना पाहायला मिळतंय। आधी कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं, मात्र आता फॉरेन्सिक रिपोर्ट काहीतरी वेगळंच सांगतोय। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ऋतिक, काय म्हटलेलं आहे या सगळ्या रिपोर्टमध्ये? हॉस्पिटलच्या वरिष्ठ सूत्रांनी काय माहिती दिली आहे? एकंदरीत आपण बघतोय की मागच्या 11 ते 12 दिवसांपासून हा जो प्रिस्क्रिप्शन साहित्य सुरू होता, मृत्यूचं गीत जे आहे ते पाहायला मिळत होते। अनेकदा चर्चा झालेल्या होत्या की कलिंगड खाल्ल्यानंतर दही आणि कलिंगड याच्या मिश्रणाने त्यांच्या परिवाराचा मृत्यू झालेला आहे की काय, अशा पद्धतीचा सवाल जो आहे ते उपस्थित होत होता। मात्र आपण बघितलं तर काल फॉरेन्सिकचे रिपोर्ट जे आहेत ते आलेले आहेत। ते फॉरेन्सिकचे रिपोर्ट एफएसएलने दिलेले असून ते जे मार्ग पोलिसांनी आता जे रुग्णालयाकडे देखील सुपूर्द केलेलं आहे। तर नेमकं मृत्यू मागचं निदान जे आहे ते आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जे आपण बोलतो झिंक फॉस्फाईड जे डोकाड या परिवारानं खाल्ल्याचं समोर येत आहे आणि त्यानंतर त्यांनी टरबूज खाल्ल्याचं या ठिकाणी समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की जे झिंक फॉस्फाईड आहे त्याला म्हणतो उंदीर मारण्याचं औषध, याचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या पोटामध्ये आढळल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर त्यांनी वरतून कलिंगड खाल्लेला आहे आणि त्या कलिंगडावरती देखील जे औषध आहे त्या औषधाचा स्प्रे जो आहे तो फवारल्याचं देखील आता पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मिळते। कारण की पोलिसांनी यावेळेस आता पुन्हा एकदा त्यांच्या घराची झडती घेतली, त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी जो उंदीर मारण्याचा स्प्रे आहे तो आढळला आणि अच्छा। दुसरं एक जे केक म्हणतो केक देखील आढळल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत याचमुळे आता डोकाड या परिवाराने स्वतः आत्महत्या केली आहे की त्यांना कोणाचा तरी दबाव होता हे करण्यामागे, याचा तपास जो आहे तो आता पोलीस करणार असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच त्यांनी आत्महत्या केली आहे असं आपण म्हणू शकतो ऋतिक, आणि त्यानंतर तसा आता पुढे तपास होणार आहे। कुणावरती संशय आहे का? त्यांच्याशी आजूबाजूच्या लोकांशी काही बातचीत करण्यात आली का, नातेवाईकांशी? पोलिसांनी आपण एकंदरीत बघितलं तर जे देसाडी यांचा भाऊ आहेत, 2 भाऊ, त्यांचा परिवार जे स्वतः जेवणासाठी उपस्थित होते त्या दिवशी 10:30 वाजता त्यांची जी मेजवानी ठरली, चिकन पुलाव, तिथं मेजवानीला उपस्थित असलेले त्यांचे भाऊ असतील किंवा आजूबाजूचे त्यांच्या शेजारी असणारे रहिवासी असतील आणि त्यांचं अंधेरी स्थित एक मोबाईल ऍक्सेसरीजचं दुकान आहे, त्या ठिकाणी देखील चौकशी केलेली आहे। पोलिसांनी डोकाड यांचे फोन रेकॉर्ड्स असतील किंवा बँकचे रेकॉर्ड्स असतील, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं कर्ज नाहीये किंवा ते कोणत्याही दुःखात नव्हते, त्यामुळे त्यांच्या आत्महत्या करतील असं प्रथमदर्शनी पोलिसांना वाटलं नव्हतं। मात्र एकंदरीत आता जर त्यांनी स्वतःहून हे औषध जर खाल्लं असेल तर नेमकं त्यांनी आत्महत्या केली आहे का आणि त्यांनी ही आत्महत्या का करावी लागते या संबंधित आपण बघितलं तर पोलीस तपास जो आहे तो पुढे होणार असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद ऋतिक। आपल्याला पाहावं लागेल की आता पोलीस कशा पद्धतीने पुढचा तपास करतायत, का त्यांनी आत्महत्या केली आहे आणि त्यासाठी कोणी दबाव टाकला, कोणी प्रवृत्त केलं का, हेही जाणून घेणं गरजेचं आहे। एकंदरीतच वेगळं वळण या सगळ्या पायधुनी प्रकरणाला आपण पाहतोय। तर दुसऱ्याशी लग्न ठरल्याच्या वादातून एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। डोकाड या कुटुंबासंदर्भातच अपडेट आहे। उंदीर मारण्याच्या स्प्रे घरातून जप्त करण्यात आलाय। डोकाड या कुटुंबाच्या घरात उंदीर मारण्याचं औषध सापडलेलं आहे आणि त्यानुसार आता या तपासाला वेगळं वळण लागणार आहे। उंदीर मारण्याचं औषध या डोकाड या कुटुंबाच्या घरातून पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि आधी त्यांनी खरं तर औषध प्यायलं होतं उंदीर मारण्याचं आणि त्यानंतर त्यांनी कलिंगडावरती स्प्रे केल्याचं कळतंय। तसं त्यांनी आता हे कलिंगड खाल्लं होतं। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडे आपण जातोय। ऋतिक, तपासाला एक वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस त्या पद्धतीनं आता पुढे जाणार आहेत। अहवाल जो समोर आलेला आहे त्यातून आत्महत्या होतीये असं एक कळतंय, मात्र नातेवाईकांशी संपर्क कधी सापडला जाऊ शकतो आणि हा जो स्प्रे जो तो घरातून जप्त करण्यात आलाय, आधी मात्र तो सापडला नव्हता अशी एक बातमी आली होती। नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की फॉरेन्सिकचे रिपोर्ट आले त्यामध्ये झिंक फॉस्फाईड म्हणजे उंदीर मारण्याचं औषध जे आहे ते सापडलं होतं। त्याच अनुषंगाने पोलिसांनी पुन्हा एकदा घराची झडती घेतली आणि त्यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी
उंदीर मारण्याचा औषधाचा जो स्प्रे आहे तो सापडलेला आहे, केक देखील सापडलेला आहे. मात्र केक जो आहे आपण बघितलं तर तो स्टील पॅक होता आणि औषध जे आहे ते वापरल्याचं पाहायला मिळालं. आणि डॉक्टरांनी देखील टेक्निकली सांगितलं होतं की औषध टरबुजामध्ये टाकणं हे पॉसिबल नाहीये, त्यावरती काहीतरी लिक्विड टाकणं म्हणजे लिक्विडच टाकलं असावं. त्याच अनुषंगाने आपण बघतोय की टरबुजावरतीच स्प्रे फवारून हे टरबूज जे आहे ते डोकाडिया फॅमिलीने घेतल्याचं पाहायला मिळतंय. औषध त्यांनी पिलं देखील आहे असं देखील रिपोर्ट्स मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. एकंदरीत आपण बघितलं तर अनेक औषधं देखील डोकाडिया परिवाराचं जे घर होतं, जे मुघल चाळ आपण म्हणतो, जी पायधुनी स्थित आहे त्या ठिकाणी सापडल्याचं पोलिसांना पाहायला मिळतं. ते औषध आणि हा स्प्रे जो आहे तो देखील आता पोलीस जे आहे तो त्यांनी जप्त केलेला असून ते फॉरेन्सिक कडे देण्याचं पाहायला मिळतं. आणि त्याचं आणि याचं कंटेंट एकच आहे का याचा देखील आता पुढे तपास होणार आहे. आता राहिला प्रश्न, डोकाडिया परिवार यांच्यावरती कुठलीही आर्थिक संकट नव्हतं, तसेच त्यांच्या घरातल्यांची देखील चौकशी. ऋतिक, एकंदरीतच कौटुंबिक तपास सगळा केला जाणार आहे की काय पार्श्वभूमी होती आणि का त्यांनी आत्महत्या केली? पोलिसांचा तपास पुढे कसा जातोय, काय समोर येत आहे, आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू. धन्यवाद तुर्तास.